तर आज 1 जुलै म्हणजेच डॉक्टर्स डे. तर या व्हिडिओमध्ये इंटर्नशिपच्या 2 वीकमध्ये घडलेल्या काही अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आपण सर्वांना विचारणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट मिस्टेक यू मेड इन इंटर्नशिप. ते ब्लड स्पिलेज वेन ब्लड रिमूव्ह करत होतो, सॅम्पलिंगसाठी ब्लड काढत होतो तेव्हा आहे ना, ब्लड काढलं होतं व्यवस्थित, पण मग ते आपल्याला ते ट्यूब्समध्ये टाकायचं आहे ना, फ्लेम बल्ब EDD त्याच्यामध्ये टाकायचं असतं. ते टाकताना आहे ना थोडी मम्बलिंग झाली. काय आलं, ते निडल आणि ते वरची कॅप दोन्ही पण सोबत काढायला लागते ना, तर मी फक्त मग कॅपच काढली होती, निडल तशीच होती. काय झालं काय माहिती, पुरं रक्तच बाहेर सांडलं, ते पूर्ण माझ्या हातावरून पायावरून रक्त गेलं. मग तिथं सेवियर आला आकाशगिरी, ज्यानं तिथं फडकी आणली तिथं पुसायला, आणि लगेच पळून दुसरी सिरीज आणली आणि मग मी डबल रक्त काढलं. आणि हीच मिस्टेक होती माझी. पण मग त्याच्यानंतर मी चुकीच नाही केली. मग त्याच्यानंतर मी अजून काढलंच नाही. एक सांगतो काय झालं, ह्याची मॅस्टोडेक्टॉमी चालू होती, तर सरने विचारले फेशियल नर्वची आर्टरी सप्लाय सांग म्हणे इयरचा. काय आम्हाला येत नव्हतं म्हणा तसं. सरने आम्हाला सुद्धा धमकी दिली ती की आम्हाला जर आलं नसतं तर आम्हाला बाहेर काढलं असतं, जसं त्यांना काढत होतं तसं. एवढंच झालं. पण काय होतं उत्तर काय होतं तुझं अनुज? फेशियल आर्टरीचा ब्लड सप्लाय कृष्णा, तुला काय वाटतं त्याचं उत्तर काय असेल? फेशियल आर्टरी. समराईज कर तुझी 2 वीकची इंटर्नशिप. 2 वीकची इंटर्नशिप. पहिल्या वीकमध्ये तर पूर्ण PSMचे डिपार्टमेंटच होतं, नुसतं बसूनच राहायचं होतं. 3रा वीक आता RSTC मध्ये आलंय. आज एक यादगार केस आली. एक 8वीतला मुलगा होता, अँटी रेबीज वॅक्सिन घेण्यासाठी एकदमच घाबरत होता. तेव्हा एकदम कॉमेडी सीन पण झाला आणि त्याच्या वडिलांनी त्याला पकडून आम्ही त्याला इंजेक्शन दिला. तर 2 वीकच्या इंटर्नशिपमध्ये झालं काय असं स्पेशल नाही, पण OPD मध्ये प्रिस्क्रिप्शन थोडेफार लिहिले. हॉस्पिटल कसं चालतं हे शिकायला भेटलं बाई. म्हणजे कोणत्या फायली कुठं दिल्यावर कुठून रिपोर्ट येते, म्हणजे कोणते कागद गोळा करायचे, आणि 160 मध्ये द्यायचे, 125 मध्ये द्यायचे, 121 मध्ये एवढी वक्चुरी करून मग रिपोर्ट येणार. आणि मग ते कुठं जे रिअल डॉक्टर आहे म्हणजे JR आणि त्यांना देते, त्यांना भेटतील. हे कळालं हॉस्पिटल कसं चालतं. आणि दुसरं की थोडं सॅम्पल घ्यायचं, पण ते बी एवढं परफेक्ट नाही येत अजून. आणि फर्स्ट लेबरचा हा एक्सपिरियन्स लेबरचं कळालं, म्हणजे ते पाहिलं मी नव्हतं. काय आज काय केलं? आज तेच पॅप स्मेअर बघितलं. माझी पहिली ICU झालेली आहे. तिथं एकदम सिरियस पेशंट असतात, पेशंटचे रिलेटिव्ह पण थोडे सिरियस वगैरे असतात. तर तिथे जास्त शिकण्यासारखं खूप होतं. JR1 पण खूप हेल्पफुल होते, सपोर्टिव्ह होते. नाईट ड्युटीला खूप परेशान होती. माझी आता सध्या गायनेकॉलॉजीमध्ये पोस्टिंग चालू आहे. सगळ्यात पहिले OPD होती. OPD मध्ये आम्हाला फॉर्म्स अनुजने म्हणल्यासारखं सगळे कुठं भरायचे, ब्लड कुठं द्यायचं, कुठून घेऊन यायचं, की पेशंटला वुमन कॅल आणि लायरोफॉस 2च गोळ्या भेटतात हे बी कळालं. त्याच्यानंतर LR मध्ये एवढं खतरनाक एक्सपिरियन्स होता. त्यांनी दिवसभर बी पळवायचे. आम्हाला वाटलं रात्री थोडं स्लो घेतील, पण त्यांनी रात्रभर बी पळवले. दिवसा काही डिलिव्हरी होत नाहीत कॉलेजमध्ये, फक्त रात्री 3 डिलिव्हरी झालेल्या बघितल्या. आता मी सध्या OT मध्ये पोस्टेड आहे. आज TL कॅम्प होता आणि आज पहिल्यांदा मी LSCSB बघितलं. तर आता आपण रॅपिड फायर सेक्शन चालू करणार आहोत. मेडिसिन और सर्जरी, सर्जरी, OPD और कॅज्युअलिटी. डे ड्युटी और नाईट ड्युटी? डे. नाईटला खूप हेक्टिक असतात. मेजवानी फूड और सागर मेस फूड? मेजवानी. सुशांत. वाय? इट्स लेस वर्स. डेंजरस पोस्टिंग तुझी आतापर्यंत झाली त्यात? फार्मेकॉलॉजी. वाय? ते एकच झाली. कारण की तिथं ADR भेटतच नाही त्यामुळं. नीट PG और एमोशिप? एमोशिप. तर आता सगळ्यांना आपण एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. जर ते डॉक्टर नसते तर काय बनले असते? कुठला तरी इंजिनियर बनला असतो, पगार चांगला असेल. शेतकरी. शेती. सगळे फेक उत्तर येतात. खोटं बोलते. शेती करत नाही, शेती करत यो कूल. खरंच बनला असता. इंजिनियर बनला असतो.
हे राहिलं ना हे राहिलं ना अरे हे राहिलं अरे तू काय म्हणणार होता कृष्णा? मी कॅटलॅब टाकली असती एखादी. मायक्रो झेरॉक्स. मी स्पर्धा परीक्षा देणार होतो. नाही बरोबर आहे बरोबर आहे ज्यांना तर होता तो. की तुम्ही आता पूर्ण तुम्ही 4.5 वर्ष MBBS केले तर तुम्ही काय ऍडवाइस कराल दुसऱ्यांना या MBBSच्या तुमच्या जर्नी बद्दल, जर्नी नंतर? घेऊ ना काय घेऊच ना काय इकडे आधीच लय competition आहे. डायरेक्ट MD हे काय होतं? हे काय होतं? 10 वाजले पायावर ओमकार, हे म्हणजे हे कसं करावं जरा संक्षिप्त. डायरेक्ट एमडी कसं असते आणि तुम्ही ते का घेतलं नाही ते सांगा बरं थोडं. काय ऍडवाइस करशील तू? मॅरो थर्ड इयरला गया. चांगला अभ्यास करून गव्हर्नमेंट कॉलेजला घ्या. हा हेच म्हणणार हो तुम्ही. या प्रायव्हेट कॉलेजला येऊ नका असल्या तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला जावा पैसे भरायला लागत तुम्हाला खाण्यापाण्या पिण्याला पैसे उरले पाहिजे. उद्या आपल्या सर्वांचे स्क्रब येणार आहे. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही सर्व मित्रांना लाईटचे स्क्रब आणलेले आहेत. व्हिडिओ नाही गेली ते मी करून टाकतो नंतर ऑपरेट. जसं पेशंट आहे सध्या. काय झालं तुम्हाला? काय झालं? पोट दुखतंय? किती वर्षाची प्रेग्नंट आहे तुम्ही? किती महिन्याच्या? डॉक्टर अनुज बोराडे पहिल्यांदा स्क्रब घातल्यावर जरा मानसिक संतुलन खो चुके. काही नाही, होत राहतं. मग मी गोळ देतो. डॉक्टर अनुज, काय वाटतंय तुम्हाला पेशंटला काय झालं सर? पेशंटला काही नाही झालं. इकडे कॅमेराकडे बोला. कॅमेऱ्याकडे बघायचं. इकडे पेशंटचं काही नाही. लुक ॲट दिस स्क्रब गाईज. आय एम वेअरिंग इट राईट नाव. दिस इज स्क्रब बाय मेडिलाइट. Scrub. I'm a doctor. Roadside Romeo आहे. आपला फ्लो पण क्वालिटी कशी वाटते? मला आलंय का व्यवस्थित? एकदम कूल है ना? कूल डॉक्टर. तो गाइस, ये मेडलाइट का स्क्रब ले लो और कूल फील करो जैसे कि मैं फील कर रहा हूँ. हो हो, काही विषय नाही. आज उद्यामध्ये करून टाकू आपण ऑपरेशन. काय आजची गरज नाही. हे पेशंटला बघायला आलो तुम्ही, करतो तुम्हाला नंतर. हो चल. डॉक्टर पेशंट तर अनकॉन्शियस झाला तुम्हाला बघून या लुक मध्ये. आई एम वेरी कूल एंड आई एम कूल बिकॉज ऑफ मेडलाइट. तो मेडलाइट को सब्सक्राइब करे नीचे चैनल पे. कसं वाटतंय माझ्या स्क्रबला खूप कूल ना? मेडलाइट स्क्रब्स दे आर कूल वन अँड ऑल. अरे डॉक्टर अनुज, ते जरा स्क्रबची पेमेंट करायची होती आपल्याला. स्क्रबची पेमेंट करू ना. हे आता झालं का आमचं ऑपरेशन? हे बघा पेशंट बघा तुम्ही. टोटली वर्थ इट. तेवढा योजनेत बघा ना. योजनेमध्ये स्क्रब्स पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. तर मग आता सध्या तुम्हाला बट क्वालिटी इज देअर गाइस. इज युअर प्रॉब्लेम. तुम्ही बघू शकता कोरल लायक्रा फॅब्रिक. You can see very close quality here. These are the Medlight shoes. Medlight scrubs. One and all. Cool and comfort.